हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत की ताई, आम्ही स्वामींची खूप सेवा करतो, किती वर्षांपासून करत आहोत, 2 वर्षांपासून 4 वर्षांपासून, तरीसुद्धा आम्हाला प्रचिती येत नाही, आमची इच्छा पूर्ण होत नाही. किंवा आम्ही खूप पारायण केले किंवा देवांची खूप सेवा केली, परंतु आम्हाला प्रचिती येत नाही. असं का होतं? असे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, ही सेवा करा, हे पारायण करा, तुम्हाला प्रचिती येईल, तुमच्या इच्छा पूर्ण होते. परंतु बऱ्याच जणांच्या मनात हे प्रश्न येत आहेत, असं होत नाही. तर असं का होतं की आपण देवाची एवढी सेवा केली? बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की देवाची सेवा करून सुद्धा आपल्याला काही मिळत नाही. मग काय होतं की स्वामींची सेवा आपण मधूनच सोडून देतो किंवा देवाची सेवा करायची इच्छा होत नाही. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. आज मी तुमच्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देणार आहे. तर आता बघा, आपण म्हणजे बरेच जण सांगतात, मी सांगते व्हिडिओमध्ये किंवा केंद्रात सुद्धा सांगतात की स्वामी सेवेकरी घडवा, स्वामींच्या सेवेत या. तर ती गोष्ट 100% काय, 1001% खरी आहे. स्वामींच्या सेवेत आल्यानंतर काय होतं तर स्वामी आपले भोग संपवत असतात आणि आपल्या मनातल्या इच्छा स्वामी पूर्ण करत असतात. प्रत्येक दुःखातून, संकटातून स्वामी आपल्याला बाहेर काढत असतात. परंतु असं होतं की स्वामींची प्रचिती येत नाही. तर हे का होतं ते मी तुम्हाला सांगते. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मागच्या जन्माचे भोग असतात, म्हणजे प्रारब्धाचे भोग कोणाला सुटले नाही. आपण मनुष्याने जन्म घेतलेला आहे, तर आपण मागच्या जन्माचे जे काही कर्म आहे ते इथे घेऊन आलो आहोत. म्हणजे मागच्या जन्मात काही वाईट कर्म केले असतील तर ते या जन्मात सुद्धा आलेले आहेत आपल्यासोबत. तर काय होतं की स्वामी काय करतात, जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तर त्यानंतर स्वामी आपले भोग हळूहळू संपवत असतात. आणि आपले भोग कोणी संपू शकत नाही, फक्त आपला गुरु संपू शकतो. आपण जेव्हा आपल्या कुलदेवीची सेवा करतो, कुलदेवतांची सेवा करतो, अनेक देवांची आपण सेवा करत असतो, तर त्यावेळेला काय होतं की ते देव आपल्याला तिथून, म्हणजे ते देव आपल्याला सगळं काही देतात. म्हणजे कुलदेवी आपल्या घरात शांतता नांदू देते, सगळं आपल्याला देत असते. परंतु भोग कुलदेवी संपत नाही किंवा कुलदैवत आपले भोग संपू शकत नाही. भोग आपल्याला भोगावेच लागणार आहेत. परंतु काय होतं की म्हणजे स्वामी काय करतात, आपले भोग संपवतात. आपल्या भोगांवर ते फुंकर घालत असतात. फुंकर घातल्यामुळे काय होतं की त्याची झळ आपल्याला लागत नाही. जसं आपण उन्हात जातो बघा, उन्हात गेल्यावर आपण छत्री घेतो. छत्री घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला ऊन लागत नाही, आपलं उन्हापासून संरक्षण होतं. त्याच पद्धतीने स्वामी आपलं संरक्षण करत असतात. म्हणजे कुठेही आपण गेलो आपलं संरक्षण होतं. आणि आपल्या मनातल्या इच्छा केव्हा पूर्ण होतात, जेव्हा आपले मागच्या जन्माचे भोग संपले असतील. सुरुवातीला आपले भोग संपत असतात, म्हणजे स्वामी सेवेत आपण येतो, स्वामींची सेवा करतो, तर त्यावेळेला आपल्याला काहीच फरक दिसत नाही. आपण म्हणतो असं का, मग स्वामींची सेवा मी करतोय तरी मला फरक दिसत नाही. तर हे का होतं की आधी आपले स्वामी भोग संपवत. आता तुम्ही म्हणणार, ताई मग 4 वर्षापासून सेवा करतोय, 5 वर्षापासून करतोय, इतके भोग आहेत का की ते संपतच नाही आहे? तर आपण काय करतो, स्वामी सेवेत येतो. स्वामी सेवेत आल्यानंतर काय होतं की आपल्याला प्रचिती येत नाही, स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करत नाही, तरी सुद्धा आपल्याला त्रास होतो, दुःख संकट आपले सुरूच असतात. तर आपण काय करतो, चला श्रावण महिना आला, आपल्या महादेवांची सेवा करू, नवरात्र आली कुलदेवीची सेवा करू, षडरात्र आली कुलदेवतांची सेवा करू. आपण असं करत असतो. आणि मग ती सेवा करत असताना किंवा आपण काही पारायण करतो, मार्गशीर्ष महिन्याला हे पारायण करू, श्रावण महिना आला ते पारायण करू, आणि मग त्यात काय होतं, आपण महाराजांकडे दुर्लक्ष करतो. महाराजांची सेवा राहून जाते. बापरे, आता श्रावण महिना आहे, आपल्याला महादेवाची सेवा करायची. पण मग ठीक आहे, महाराजांची सेवा, आपण स्वामींची जी सेवा सुरू आहे ती आपण स्किप करून देऊ, नंतर आपण परत करू. तर असं करायचं नाही. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगत असते की आता हा महिना आला किंवा महादेवांची कोणाची सेवा करायची, त्यासोबत सगळ्यात आधी आपल्या महाराजांची सेवा करायची, ती विसरायची नाही. महाराजांना विसरून अजिबात चालणार नाही. कारण आपल्याला महाराज तारून देणार आहेत, महाराजाचा आहे. आपला गुरुच आपल्या आयुष्यात असतो की तो सगळं आपलं तारून देत असतो, आपलं दुःख संकट तो दूर करत असतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, काही जणांना, अशा लोकांना सुद्धा प्रचिती येत नाही. जे लोक काय करतात की आता भावनाताईंनी सांगितलं स्वामींची सेवा करायचं, किंवा कोणीतरी सांगितलं, तुम्ही दुःखात आहात, संकटात आहात, तुम्हाला सांगितलं की बाबा तू सेवा कर, तुम्ही सेवेला सुरुवात करतात. पण मग सेवा करत असताना काय होतं की म्हणजे तुम्ही ती मनापासून नाही करत. म्हणजे मला सांगितलं आहे की स्वामी सगळेच करताय स्वामींची सेवा, तर आता करत आहे, तर काय होते की सगळ्यांचे दुःख स्वामी दूर करत आहे, माझंही करतील. आपल्याला हा विश्वास असतो. परंतु काय होतं, तो विश्वास आहे ना फक्त वरचेवर असतो, मनापासून नसतो. की मला मनापासून स्वामींची भक्ती करायची आहे,
स्वामी माझे दुःख दूर करते, स्वामी दुःख दूर करतीलच, तुम्हाला दुःख संकटातून काढतीलच ते बाहेर. परंतु काय होतं की म्हणजे आपण करून बघूया काय होतं म्हणून तुम्ही करतात, मनापासून नाही करत. आणि जी गोष्ट आपण मनापासून करत नाही ती गोष्ट आपली कधीही होतच नाही. मग तुम्ही स्वामींची किती सेवा करा, 10 वर्ष करा, 15 वर्ष करा, आयुष्यभर करा, तरी सुद्धा तुमचे दुःख संपणार नाहीत. पण त्याचा अर्थ आपण काय पकडतो की स्वामींची सेवा करून काय उपयोग होतो किंवा देवाची किती सेवा केली काही होत नाही. तर मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही स्वामींची सेवा जर सुरू केली तर तुम्ही कंटिन्यू स्वामींची सेवा करा, स्वामी सेवेत या. जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात येणार तर बघा काय चमत्कार होतो. महाराज तुमचे दुःख दूर नक्की करतील. परंतु महाराजांवर विश्वास ठेवा. जो महाराजांवर म्हणजे जो स्वामींची सेवा करतो म्हणजे काय, स्वामी चत्राची 3 देव वाचायची, 11 माळी जप करायचा, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. ही सेवा आपण आपल्यासाठी करत असतो, आपल्या समाधानासाठी. स्वामी सांगून नाही गेले आपल्याला की म्हणजे बाबा तू माझा तारक मंत्र म्हण, तू माझा 11 माळी जप कर, तू माझ्या स्वामी चत्राचे अध्याय वाच, असं स्वामींनी कधीही सांगितलं नाही. स्वामींनी फक्त काय सांगितलेलं आहे आपल्याला की नामस्मरण करा. स्वामींची सर्वात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्हाला कोणती सेवा करायला जर वेळ नसेल तर तुम्ही नामस्मरण करा. उठता बसता चालता बोलता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ काहीच नका करू. एखादा जर खूप स्वामींची सेवा करत असेल आणि तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरी सुद्धा तुम्हाला प्रचिती येईल, त्याला येणार नाही. कारण तो काय करत आहे की मी स्वामींची खूप सेवा करतो म्हणजे स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील, स्वामी माझे दुःख संकट दूर करतील, म्हणजे त्याला ह्या विश्वासाने तो करतो. आणि तुम्ही काय करताय, तुम्हाला वेळ मिळत नाही परंतु स्वामी तुमच्या मनात आहेत. स्वामींची भक्ती तुम्ही मनापासून करत आहात म्हणून तुम्हाला प्रचिती येते आहे. तर अशी गोष्ट आहे की म्हणजे तुम्ही जर स्वामींना मनापासून हाक मारली, तुमच्या मनात, तुमच्या ध्यानात, तुमच्या सर्वस्वात स्वामी आहेत तरच ही गोष्ट साध्य होणार आहे. तर तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच आहे. मी तुम्हाला सांगत असते हे पारायण करा स्वामींचं, ते पारायण करा किंवा कुठले आपण पारायण करतो. आता बघा गुरुचरित्र पारायण, बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायणाचा अनुभव येत नाही म्हणून लोक करत नाही. परंतु असं नसतं. गुरुचरित्र पारायण करा, दुर्गा सप्तशती करा, कुठलंही पारायण करा, आपल्याला प्रचिती येतेच, आपली इच्छा पूर्ण होतेच. परंतु आपण काय करतो म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल म्हणून ती गोष्ट आपण करतो. मनापासून आपण कुलदेवीची सेवा करायची, स्वामींची करायची, महादेवाची करायची म्हणून करत नाही. आपण काहीतरी देवाकडून आपल्याला हवं असतं म्हणून करतो. तर तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची असेल किंवा एखादा तुमचा दुसरा गुरु असेल, दुसऱ्यावर म्हणजे गजानन महाराज, साईबाबा, तुमची दुसऱ्यांवर भक्ती असेल किंवा महादेव आहे, तुम्हाला असं वाटत असेल की मला या देवाची भक्ती करायची तर मनापासून करा, मला काहीतरी मिळेल या आशेने करू नका. मनापासून सेवा करा, मनापासून नामस्मरण करा. आणि स्वामींच्या नामस्मरणात इतकी शक्ती आहे की जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करणार तर तुमच्या आयुष्यात कुठलं दुःख संकट राहणार नाही. आणि स्वामींच्या आपण जेव्हा सेवेत येतो आणि मनापासून सेवा करतो तर त्यानंतर काय होतं की म्हणजे आपल्याला स्वामींकडून काहीच मागायची गरज पडत नाही. सुरुवातीला आपण मागतो, नंतर अशी गोष्ट होते की स्वामी न सांगता तुम्हाला देतील, कधी तुम्हाला काहीच मागावं लागणार नाही. कारण स्वामींना सगळं कळतं. जरी स्वामी आपल्यासोबत नाही परंतु स्वामींना सगळं दिसतं. आपण घरात काय बोलत असतो, काय करतोय, आपल्याला वाटतं स्वामींना काहीच नाही पण स्वामींना सगळं कळत असतं. फोटो, एखादी मूर्ती तुम्ही तुमच्या घरात आणा. बघा तुम्ही स्वामी तुमच्या घरात आले की म्हणजे आता मग असं कसं, बऱ्याच जणांना असं वाटतं स्वामींची मूर्ती आणली, फोटो आणला, मग आम्हाला खूप सोपस्कार करावे लागते, आम्हाला खूप सेवा करायला. असं नसतं. तुमच्या वेळेनुसार तुम्ही स्वामींची सेवा करा. अगदी एवढी सेवा केली ना तरी सुद्धा चालेल परंतु ती मनापासून करा. म्हणजे मी सांगते इतकी करा तितकी करा. नसेल तुम्हाला शक्य ना तर नका करू. मी जेव्हा सेवा करते, जेवढ्या सेवा मी करते तर मी म्हणजे मला काही हवं म्हणून नाही करत, तर मनापासून करते. माझी इच्छा असते की मला महाराजांची सेवा करायची आहे, मनापासून करायची आहे म्हणून मी करते की महाराज मला काहीतरी देतील म्हणून करत नाही. असं मी ज्या दिवशी केलं तर त्या दिवशी काय होईल, महाराज माझ्यासाठी काहीच करणार नाही कारण मी स्वार्थी वृत्तीने करते. तर स्वार्थी वृत्ती ठेवू नका. देवाची सेवा करत असताना तुम्ही जेव्हा भक्ती करणार तर तुम्ही मनापासून करा आणि या अध्यात्मात या, भक्ती करा. या कलियुगात आपल्याला ती गरज आहे. आणि महाराज काय करतात की म्हणजे हे कलीचं युग आहे बघा, आपण कलीच्या युगात राहतोय. तर त्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यात भोग येत असतात, आपल्या आयुष्यात दुःख येत असतात. तर महाराज त्यासाठी काय करतात की म्हणजे कलीच्या समोर, आता हा कली आहे, कली आपल्याला काय करतो की आपल्याला तो चुकीच्या गोष्टी सांगत असतो. कली जेव्हा आपल्या समोर येणार तर तो काय करणार आहे की त्याचा प्रवाह आपल्यावर टाकत असतो. परंतु त्याच्या समोर आपले महाराज उभे राहतात. महाराज इथे आणि कली इथे. तर सांगा तुमच्यावर तो हावी होऊ शकतो का?
नाही होऊ शकत. तो जर तुमच्यावर हावी झाला तर काय होईल, तुमच्या मनात अहंकार येईल. अहंकार आल्यामुळे गर्व येईल. गर्व आला, अहंकार आला तर काय होईल की कोणताही देव तुम्हाला तारून नेणार नाही. ज्याच्यामध्ये अहंकार, गर्व असतो त्याला देव कधीही पावत नाही. त्याची मनातली इच्छा पूर्ण करत नाही, त्याला प्रचिती येत नाही. तर अहंकार बाजूला ठेवा, गर्व बाजूला ठेवा आणि मनापासून देवाची भक्ती करा. आणि ज्या काही गोष्टी होत आहेत तर ते महाराज देत आहेत मला, असं तुम्ही विश्वास ठेवा, तरच तुम्हाला स्वामींची प्रचिती येणार आहे. तर मनापासून स्वामींची भक्ती करा. आणि भक्ती जेव्हा तुम्ही करणार, स्वामींच्या सेवेत येणार, नामस्मरण करणार, तर स्वामींवर विश्वास ठेवा. बघा, मागच्या जन्माचे भोग काहींचे कमी असतात, काहींचे जास्त. आता मी जर मागच्या जन्मात खूप म्हणजे पापं केले असतील तर मला या जन्मात खूप भोगावं लागेल, म्हणजे खूप सेवा करावी लागेल महाराजांची, कुलदेवीची, सगळ्यांची सेवा करावी लागेल. तेव्हा कुठे माझे भोग संपतील आणि त्यानंतर मला प्रचिती येईल. आधी मला येणारच नाही. परंतु त्याच्यामध्येच म्हणजे प्रचिती न येता मध्येच मी थांबून गेली की माझी आता इच्छा पूर्ण होत नाही, मला प्रचिती येत नाही, मी काही सेवा करणार नाही, माझ्याने काही होणार नाही, मी आता थकली. तर थकू नका आणि मनापासून विश्वास ठेवा, करत राहा सेवा. तुमचे भोग कमी असतील तर लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल, जास्त असतील तर तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण महाराजांची प्रचिती नक्की. तुम्ही महाराजांच्या सेवेत या, बघा काय जादू आहे. म्हणजे तुम्हाला नाही अनुभव आला तर तुम्ही मला सांगा, परंतु अहंकार बाजूला ठेवा. कोणाची निंदा नालस्ती करू नका. असे लोक सुद्धा महाराजांना आवडत नाही, जे निंदा करतात, दुसऱ्यांना वाईट बोलतात, दुसऱ्यांचं वाईट चिंतात. असे बरेच लोक आहेत. इकडे काय होतं, इकडे आपण स्वामींची सेवा करत जातो आणि इकडे काय होतं, इकडे आपण बहिणीला बोलणार, भावाला बोलणार, दुसऱ्यांची निंदा करतो, दुसऱ्यांना जज करतो की हा असा आहे, तो तसा आहे, याला कळत नाही, ही गोष्ट समजत नाही. मग सांगा, महाराज तुम्हाला प्रचिती देतील का, तुमच्या इच्छा पूर्ण करतील का? महाराजांना असा व्यक्ती प्रिय नाही आहे जो महाराजांची खूप सेवा करतो, महाराजांची पारायण करतो. महाराजांना कसा व्यक्ती आवडतो की जो व्यक्ती महाराजांचं फक्त नामस्मरण करतो, चालता बोलता उठता बसता मनातल्या मनात, आणि जो अहंकारी नाही आहे, ज्याच्यामध्ये अहंकार, गर्व नाही, आणि जो सगळ्यांना धरून चालतो, कोणाची निंदा करत नाही आणि चांगले कर्म करत आहे, त्याच्या पाठीशी महाराज नक्की उभे राहतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर स्वामी भक्तो, मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे की महाराजांची सेवा करा, जेवढ्या होतील शक्य तुम्हाला तेवढ्या सेवा करा, परंतु महाराजांना विसरू नका. महाराजांना सगळ्यात आधी स्थान द्या, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आणि स्वामी सेवेत या आणि बघा काय चमत्कार होतो. तर जेवढी शक्य तेवढी महाराजांची सेवा करा, बस मला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे. तर सेवेत कुठेही कमी पडू नका, आपल्याला सेवा करण्याची खूप गरज आहे. तर असे तुमच्या प्रश्नाचे उत्तर होते. तर आजपासून तुम्ही कर्म चांगले ठेवा, अहंकार, गर्व बाजूला ठेवा, कोणाची निंदा नालस्ती करू नका आणि मग महाराजांची सेवा करा, कुलदेवीची सेवा करा, पारायण करा, सगळं करा. बघा, तुम्हाला नाही प्रचिती आली तर तुम्ही मला सांगा. तर इतकीच मला तुम्हाला आज माहिती द्यायची होती. तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.